इकडे सोलापूरमध्ये काँग्रेसचं रास्ता रोको आंदोलन होत आहे। इंधन दरवाढ आणि कांद्याच्या घसरलेल्या दरावरून हे आंदोलन होत आहे। सोलापूर पुणे आणि सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन छेडण्यात आलेले आहे। प्रणिती शिंदे या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। कांद्याचे घसरलेले दर, कांदा उत्पादकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहायला मिळतात। कांद्याला योग्य हमीभाव मिळत नाहीये अशी मागणी आहे शेतकऱ्यांची आणि त्यामुळे काँग्रेस ही आक्रमक झालेली आहे। सोलापूरमध्ये काँग्रेसकडून हे रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे आणि प्रणिती शिंदे या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या। मार्केट यार्डाबाहेर हे रास्ता रोको आंदोलन जे आहे सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये काँग्रेसच्या खासदार देखील सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर हे रास्ता रोको आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सोलापूर पुणे आणि सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो या ठिकाणी ठप्प झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। काँग्रेसच्या खासदार सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पूर्णपणे वाहतूक ठप्प झालेली आहे। खरं तर आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाचे तुटवडा जो आहे तो निर्माण झालेला आहे। बरोबर इंधनाचे दर देखील वाढलेले आहेत आणि या इंधन दरवाढीच्या विरोधात त्याचबरोबरीनं कांद्याचे जे दर आहेत ते घसरलेले आहेत आणि त्यामुळेच या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने आंदोलन जे आहे ते करण्यात येते। रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे आणि काँग्रेसचे सर्व पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी मार्केट यार्ड चौकामध्ये मोठ्या प्रमाणात जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर निषेधाचे फलक असतील, निषेधाचे बॅनर असतील, हे सर्व घेऊन या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कांद्याच्या माळा देखील गळ्यात घालून या ठिकाणी हे निषेध आंदोलन सुरू आहे। पूर्णपणे सोलापूर पुणे आणि सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो आता ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळते। संपूर्ण वाहतूक जी आहे ती जागेवरच थांबलेली देखील पाहायला मिळते। खरं तर इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसकडून तीव्र निदर्शनं जे आहेत या ठिकाणी करण्यात येत आहेत। विशेष म्हणजे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर ही निदर्शनं जे आहेत आणि हे रास्ता रोको आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे। आंदोलनासंदर्भातले प्रत्येक अपडेट्स आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। ही थेट दृश्य सध्याची आपण पाहताय।